गढ़चिरौली आरमोरी मुख्य मार्ग पर काटली नाले के पास व्यायाम कर रहे 6 बच्चों को आज 7 अगस्त को सुबह लगभग 5:30 बजे एक अज्ञात वाहन ने कुचल दिया। 6 युवकों में से 2 की मौके पर ही मौत हो गई, जबकि 2 अन्य की इलाज के दौरान मौत हो गई। 2 गंभीर रूप से जख्मी बच्चों को नागपुर के एक अस्पताल में स्थानांतरित कर दिया गया है। मृतकों में काटली निवासी पिंकू नामदेव भोयर उम्र 14, तन्मय बालाजी मानकर उम्र 16 की मौके पर ही मौत हो गई, जबकि काटली निवासी दिशांत दुर्योधन मेश्राम उम्र 14 और तुषार राजेंद्र मरबाते उम्र 14 की अस्पताल में इलाज के दौरान मौत हो गई। क्षितिज तुलसीदास मेश्राम उम्र 14 और आदित्य धनंजय कोपरे उम्र 14 निवासी काटली जो गंभीर रूप से घायल है, उन्हें नागपुर के अस्पताल में स्थानांतरित कर दिया गया है। दुर्घटना की सूचना मिलते ही क्षेत्र के नागरिक घटनास्थल पर पहुंचे और गढ़चिरौली पुलिस तुरंत घटनास्थल पर पहुंची। इस बीच ग्रामीणों ने काटली के बस स्टैंड पर बड़े पैमाने पर विरोध प्रदर्शन करते हुए चक्का जाम कर दिया, जिसमें मांग की गई कि दौरे पर आए स्कूली शिक्षा मंत्री दादा भूसे और गढ़चिरौली के जिला कलेक्टर घटनास्थल पर आए। इस विरोध प्रदर्शन ने पुलिस प्रशासन को पूरी तरह से हिलाकर रख दिया। लोगों के बढ़ते आक्रोश के कारण विरोध को बढ़ने से रोकने की कोशिश के बाद आखिरकार जिला कलेक्टर, पुलिस अधीक्षक और मंत्री दादा भूसे ने घटनास्थल का दौरा किया, विरोध प्रदर्शन को शांत किया और आश्वासन दिया कि प्रत्येक पीड़ित परिवार को 4 लाख रुपए दिए जाएंगे और घायल बच्चों का इलाज किया जाएगा। क्षेत्र के नागरिकों ने चेतावनी दी कि विरोध प्रदर्शन तभी वापस लिया जाएगा जब अज्ञात वाहन के खिलाफ तुरंत तलाश की जाएगी और चालक के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया जाएगा। मागण्या होत्या की मृतक व्यक्तींना आम्हाला 25 लाखाची आर्थिक मदत प्रति व्यक्ती आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांना 20 लाखाची आर्थिक मदत करावी, अशा पद्धतीची आमची मागणी होती। परंतु भुसे साहेबांनी प्रति व्यक्ती 4 लाखाची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे आणि विद्यार्थी विमा अशा दोन्ही मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि परत उद्याला आम्हाला त्यांची जे मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये पाचारण करून भरीव ज्या पद्धतीने मदत करता येईल त्याच्यावरती आपण मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून परत वाढीव मदत आपण जाहीर करू असं आश्वासन दिलेलं आहे। तरी आपण जो चक्का जामचं आंदोलन तयार केलेला होता तो आपण त्यांच्या मागणीनुसार मान्य झालेले आहे। तर आम्ही ह्या आंदोलन मागे घेत आहोत आणि परत उद्याला आम्ही काहीतरी मीटिंग घेऊन परत वाढीव मदतीसाठी मदत करू। 5 वाजता दुर्दैवी अपघात झाला। त्या अपघातामध्ये 4 तरुणांचं निधन झालंय, 2 जखमी झाले। जखमींना गडचिरोलीवरून नागपूरला विशेष हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि नागपूरला आता काही मिनिटांमध्ये त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी केले जातील। जे 4 दुःखद निधन झालेलं आहे त्याच्या प्रती मी आपल्या सर्वांच्या वतीने शोक व्यक्त करतो। ही दुर्दैवी घटना आहे। गावाने या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे। त्यांची मागणी होती की 25 लाख रुपये त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। आताच्या घडीला माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ही घटना घडण्यात आलेली आहे। अस्तित्वातल्या नियमानुसार आताच्या घडीला 4 लाख रुपये ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाईल। अर्थात या मदतीने झालेली घटना काही घडून येणार नाही, परंतु जे काही शासनाचा नियम अस्तित्वात आहे त्यानुसार ती मदत दिली जाईल। जे जखमी आहेत त्यांचा पूर्ण खर्च हा शासनाच्या वतीने केला जाईल। विद्यार्थी ज्यांचं दुःखद निधन झालंय विद्यार्थ्यांचा विमा शासनाच्या वतीने काढला जातो आणि त्या विमा नुकसानीची पण भरपाई त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी दिली जाईल। जादाच्या मदतीकरता स्थानिक प्रतिनिधी, आमदार साहेब, मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू आणि आणखी जादाची मदत त्यांच्या कुटुंबियांना मिळाली पाहिजे यासाठी यासोबतच
गावकऱ्यांची मागणी आहे की इथे एक क्रीडांगण झालं पाहिजे. जिल्हाधिकारी महोदय पण आहेत. तात्काळ आम्ही 2 दिवसाच्या आत इथे जर गावाला लागून शासकीय जागा असेल तर ती जागा क्रीडांगणाच्या साठी गावाच्या साठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय करू. त्याच्यासोबतच स्पीड ब्रेकर टाकले गेले पाहिजेत. तर 2 दिवसाच्या आत PWD विभागाच्या माध्यमातून स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी टाकून देण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये रुग्णवाहिका आणखी जादाच्या पाहिजे अशी पण मागणी आहे. त्या पद्धतीने नियोजन केलं आहे. करता येत असेल नसेल तरी विशेष बाब म्हणून आम्ही त्या ठिकाणी करायची विनंती. यहाँ पर कलेक्टर आता रहे तब तक हम छोड़ेंगे नहीं, क्योंकि सुरजागढ़ के लिए सब कर्मचारी बने, हमारे गौर गरीब के लिए नहीं बने, सब सुरजागढ़ के लिए। जिलाधिकारी जो काम करता है, कॉन्ट्रैक्टर और कलेक्टर किसके लिए काम करता है? सिर्फ कॉन्ट्रैक्टर और व्यापारी लोग, और उसके बाद में सुरजागढ़ इसके लिए काम करता है। हम गौर गरीब को कुत्ते के जैसे हम कर रहे हैं, लेकिन इसके लिए कोई काम नहीं करता, कोई न्याय नहीं देता। ये कोई न्याय नहीं है, ये कोई संविधान नहीं चल रहा है भारत का, सब सत्यानाश कर रहा है। भारत को आजादी मिलकर 70 साल हो गए, लेकिन हम जैसे के वैसे बने। हम इनके लिए ऐसा काम कर रहे हैं कि हम उनको छोड़ेंगे नहीं। अरे छोटा सा हिस्सा लोग तुम्हारे